मंठा शहरामध्ये शासकीय विश्रामगृहाचं नवीन काम चालू आहे आणि याचं इस्टिमेट जवळजवळ 4.5 कोटी रुपयाचं हे बजेट आहे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम चालू आहे। आपण पाहत आहोत या ठिकाणी ही जी रेती आहे ही रेती अत्यंत माती मिश्रित आहे। तुम्ही पाहत आहात संपूर्ण चिखलाचा गोळा या ठिकाणी झालेला आहे। हो, संबंधित अधिकाऱ्यांना याची आम्ही विचारणा केली। या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे मंठा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे। तर संबंधित जेई आणि संबंधित अधिकारी या ठिकाणी आहेत, ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। अत्यंत निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम चालू आहे। या कामासाठी जी रेती वापरलेली आहे तुम्ही पाहत आहात, या ठिकाणी संपूर्ण म्हणजे माती मिश्रित ही रेती आहे। हे आपण पाहत आहात, ही एकदम माती मिश्रित रेती आहे आणि हे जे आपण काम पाहत आहात या कामावरती पाणीसुद्धा मारले जात नाही। अत्यंत बोगस काम या ठिकाणी चालू आहे। माझी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनासुद्धा मी निवेदन दिलेलं आहे। अधीक्षक अभियंता औरंगाबाद आणि कार्यकारी अभियंता जालना आणि मंठ्यात या ठिकाणी सुद्धा आम्ही उपअभियंत्याला निवेदन दिलेलं आहे। माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण 7 दिवसाच्या आत या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार यांना काळ्या यादीत टाकावं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे अधिकारी आहेत मंठा सार्वजनिक बांधकाम विभागाचे, यांनाही चौकशी करून या ठिकाणी निलंबित करावं। येत्या 7 दिवसामध्ये आपण जर या ठिकाणी याची दखल घेतली, आमच्या तक्रारीची दखल नाही घेतली, तर या ठिकाणी मी स्वतः लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करीन। आपलं समजा चौकशी दरम्यान समाधानकारक आपल्याला उत्तर न भेटल्यास आपण उपोषणाला बसणार का? उपोषणाला तर बसणारच आहे ना। माझ्यावर अत्यंत दबाव आलेला आहे, मला काही धमक्या आलेले आहेत। ते कोणी धमक्या देत आहे, काय होतं आहे, हे ज्यावेळेस माझ्यावर प्रसंग ओढवेल त्यावेळेस मी सांगेन ना। मला समजा हातपाय तोडण्याच्या धमक्या आलेल्या आहेत, ऐकलं का? हो, मी स्वतः जसं आता बीडमध्ये केज तालुक्यामध्ये एक प्रकरण घडलं आहे, त्या ठिकाणी तिथं संतोष देशमुखचा खून झाला, त्या ठिकाणी अमानुष अशी हत्या झालेली आहे। तशा प्रकारची हत्या जरी माझी समजा होत असेल तरी मी तयार आहे, कारण मला काही लोकांकडून काही दिवसापूर्वी धमक्या आलेल्या आहेत। ते कोण धमकी देतात, काय देतात, ते प्रसंग माझ्याशी ज्यावेळेस ओढावेल त्यावेळेस मी सांगेन। ठीक।